राजपल राजपल तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो बघितलं असतं की इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललंय ते जे सॉन्ग आहे ते त्याच्यावरच आपण हे टू ट्रॅक क्रिएट केलं आहे. फक्त आपण डीजे रिमॅक्समध्ये केले आहे, प्रीमियममध्ये तुम्हाला समजलं असेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एडिटिंग सांगितले कशा प्रकारे क्रिएट करू शकता तो व्हिडिओ. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं, तुमचं इथून फोटो सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हा फोटो सिलेक्ट करू, इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून 9.16 इथून रेशो सिलेक्ट करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. इथून हा फोटो सेट करून ठेवायचा. फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ येते तुम्हाला ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ येतो तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या ज्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला आहे ना बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिले, तर ह्या बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होते, इथून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करू, म्हणजे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे. तर मी इथून आहे ना फोटो स्प्लिट करून घेतो, बीटनानुसार तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकले की सर्व फोटो आपण बीटनानुसार इथून स्प्लिट केलेले आहेत. केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला बोर्ड असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून कांबोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो कांबोमधलाच प्लॅन नंबर 2चं ते एक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली कांबोमधला डिस्टो राईटचं ते एक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कांबोमधला झूम 1चे ते एक सिलेक्ट करायचं. आता जे मी 4 इफेक्ट सांगितले ते तुम्हाला काय करायचं, पुढचे 4 फोटोला आणि त्याच्या पुढच्या 4 फोटोला आपल्याला आहे ना सिलेक्ट करायचं. म्हणजे टोटल आपल्या कुठपर्यंत यायचं सिलेक्ट करत तुम्हाला सांगतो. तर हा जो आपला आहे ना 6 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्या हा 6 सेकंद तिथला फोटो आहे, त्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना कांबोमधला स्लिप अँड स्लाइड 1चं एक सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली ना पेन लेफ्टचा इथून एक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला पेन राईटचा इथं एक सिलेक्ट करायचा आहे कांबोमधला. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्डचं इथं एक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचं एक सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला उशचं एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचं एक सिलेक्ट करायचा. इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचं एक सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचं एक सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कांबोमधला डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचं एक सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टो इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे. खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल गॉड रेचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ शेवटपर्यंत नेऊन ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा ठेवायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इंट्रो आणि आउटडोअरमध्ये द्यायचा आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली आपण इथून सिलेक्ट करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असं सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो आपला आहे ना 6 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड तुम्हाला 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा इथे जायचं, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्या पहिल्यांदा आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमधला हा जो बीजीचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्या 4 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. आता तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल हा जो कटचा इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. याची लेंथ आपल्याला आहे ना
6 सेकंदाच्या मागचा हा पुढे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 6 सेकंद तिथला पुढे जिथं आपण स्पीड केलं तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे आहे पॅनल फ्लॅशचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला हा 6 सेकंद तिथला पुढे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली ना पार्टच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल शेवटपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे जायचं, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमधला ब्लॅक फ्लॅश 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्या आता पुन्हा इथेच यायचं आहे, म्हणजे पहिल्यांजूट नाही यायचं आपला हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला 10 सेकंद तिथला फोटो आहे, सॉरी 8 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे आहे सॉफ्ट हर्ट्स, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल शेवटपर्यंत नेऊन ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमधला हा जो हार्डचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्याला आहे ना 10-11 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.